1 मधला आपण फर्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल आहे कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. आता इथं आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. ॲक्टिव्हिटीच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला इक्वेशन दिलेले आहेत. फर्स्ट इक्वेशन आहे 5x + 3y = 9. सेकंड इक्वेशन आहे 2x - 3y = 12. लेट्स ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आपल्याला दोन्ही इक्वेशन ॲड करायचे आहेत. 5x प्लस ॲड करताना आपण इथं मांडणी केलेली आहे. 5x + 3y = 9 प्लस 2x - 3y = 12. आता इथं जो 3y आहे त्याला इक्वेशनला 3y मध्ये बघा 3y ला प्लस चिन्ह आहे, इकडं खालच्या इक्वेशनमध्ये 3y ला मायनस चिन्ह आहे. मग जेव्हा तुमचे चिन्ह अपोजिट असणार आहेत तर प्लस आणि मायनस आहे तेव्हा काय होणार आहे, 3y ला काय होणार आहे, 3y कॅन्सल होणार आहे. काय राहिलं 5 + 2 इथं काय राहिलं 7x. आपण ॲडिशन करतोय म्हणजे इथं प्लस चिन्ह असणार आहे. 12 + 9 काय झालं 21. आता हा 7 जो आहे इथं काय आहे, एक्सला मल्टिपल आहे, चिन्ह दिलेलं नाही आहे म्हणजे तिथं काय असतो गुणाकार असतो. 7x हा जो 7 आहे तो इथं मल्टिपल आहे. इकडं इक्वल टूच्या दुसऱ्या साईडला जाऊन तो काय होईल, हा 21 ॲज इट इज आणि हा 7 जो आहे तो इथं मल्टिपल आहे, दुसऱ्या साईडला येऊन तो काय होईल डिवाइड होईल. आणि 7 न 21ला भाग दिल्यानंतर उत्तर काय येतं 7 × 21. एक्सची व्हॅल्यू आली आपली 3. पुढं काय म्हटले बघा, प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये काय करायचं आपल्याला, एक्सची व्हॅल्यू जी आहे ती काय करायची सबस्टिट्यूट करायची. मग इक्वेशन 1 कुठलं आहे आपलं 5x + 3y = 9. मग आता 5 × x आहे, एक्सची व्हॅल्यू काय करायची आपल्याला x = 3 इथं सबस्टिट्यूट करायची प्लस 3y ॲज इट इज = 9. 3y आपण एका साईडला ठेवला. हा 5 × 3 काय होईल, 5 × 3 होईल 15. 5 × 3 = 15. हा 15 जो आहे तो इक्वल टूच्या दुसऱ्या साईडला घेतल्यानंतर तो काय होईल प्लसचा मायनस होईल. 3y = 3y ॲज इट इज 3y = 9 - 15. 15 मोठा असल्यामुळं इथं वजाबाकी केल्यानंतर इथं ॲन्सर येईल तुमचं -6. मोठ्या संख्येचं चिन्ह आपण नेहमी देतो. मग इथं काय येणार मायनस, हा 3 मल्टिपल आहे, इकडं जाऊन काय झाला तो डिव्हाइड झाला. y = काय आलं -6/3. 3 न 6ला डिव्हाइड केल्यानंतर उत्तर येतं -2. मग एक्सची व्हॅल्यू आली तुमची 3 आणि वायची व्हॅल्यू आली -2. सोल्युशन काय, देअरफॉर द सोल्युशन इज xy. एक्सची व्हॅल्यू आहे 3 आणि वायची व्हॅल्यू आहे 2. नंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे, सेकंड क्वेश्चनमध्ये सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व. आता जे वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल आहेत ते आपण बघणार आहोत. पहिलं जे एक्झाम्पल आहे 3a + 5b = 26, a + 5b = 22. आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन काय करायचे आहेत सॉल्व करायचे आहेत. आधी आपण जे इक्वेशन आहेत त्याला काय करायचे नंबरिंग करायचे. पहिलं जे इक्वेशन आहे 3a + 5b = 26. आपण याला इक्वेशन फर्स्ट म्हणूया. त्यानंतर a + 5b = 22. याला आपण इक्वेशन सेकंड म्हणूया. आता बघा इथं तुम्ही दोन इक्वेशन जर चेक केले तर इथं बीचे जो कोएफिशियंट आहे इथं 5 आणि सेकंड इक्वेशनमध्ये पण बीचा कोएफिशियंट 5 आहे आणि दोघांनाही चिन्ह काय आहे प्लस आहे. म्हणजे आपण जर सबट्रॅक्शन केलं तर इथं 5b मधनं 5b काय होईल कॅन्सल होईल. म्हणून काय करायचं आहे सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. आपल्याला काय करायचं आहे सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. इक्वेशन 2 मधनं काय करायचं आपल्याला काय करायचं इक्वेशन 1 मधनं इक्वेशन 2 काय करायचे सबट्रॅक्ट करायचे. आपण आधी सबट्रॅक्ट करण्यासाठी आपण काय करणार आहे इक्वेशन फर्स्ट आपण अगोदर लिहून घेणार आहे. बघा
आता जेव्हा आपण सबट्रॅक्ट करतो तेव्हा जे खालचं इक्वेशन असतं त्याची चिन्ह काय होतात, चेंज होतात. इथं प्लस आहे प्लसचं मायनस झालं, इथं प्लस आहे प्लसचं मायनस झालं, इथं प्लस आहे प्लसचं मायनस झालं. मग आता इथं +5b -5b काय होईल तुमचा, कॅन्सल होईल. आणि इथं दिला नाही म्हणजे कोइफिशियंट असतो 1. मग 3 - 1 काय आला 2 आणि a ट्वाईस a = आता 26 - 22 काय आला 4. इथं जो 2 आहे तो काय आहे, मल्टिपल. इकडे जाऊन काय होईल, तो डिवाइड होईल. a = काय आलं 4/2. a ची व्हॅल्यू आली 2. a = 2. आता ही जी a ची व्हॅल्यू आलेली आहे 2 ती दोन्हीपैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. a = 2. सबस्टिट्यूटिंग किंवा पुट a = 2 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 आहे a + 5b = 22. a ची व्हॅल्यू आपण 2 सबस्टिट्यूट केली. 2 + 5b = 22. 5b ॲज इट इज 22. हा +2 इकडं आल्यानंतर काय होईल -2. 5b = 22 मधनं 2 गेला राहिला 20. b = हा 5 इथं मल्टिपल आहे, इकडे जाऊन तो झाला 20ला डिव्हाइड. आणि b ची व्हॅल्यू आली 5 × 5, 5 × 4 = 20. Therefore b = 4. Therefore solution of AB = 2, 4. सिक्स नंबरचं एक्झाम्पल आपण बघणार आहे, जे की वेगळं आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे 6 नंबरचं 1/3x + y = 10/3. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. त्याच्यामध्ये दुसरं इक्वेशन दिलेलं आहे 2x + 1/4y = 11/4. याला आपण इक्वेशन 2 म्हणूया. आता इक्वेशन फर्स्टमध्ये आपल्याला जो 3 इथं दिलेला आहे, जो फ्रॅक्शनमध्ये कोएफिशियंट दिलेला आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, जो 3 आहे तो कॅन्सल करायचा आहे. तो 3 कॅन्सल करण्यासाठी इक्वेशन 1ला आपल्याला 3 मल्टिप्लाय करायला लागेल. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/3. बघा 3 मल्टिप्लाय केलं इक्वेशन, प्रत्येक टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करायचे. 3 × y = 10/3 × 3. 3ला 3 कॅन्सल झाला, x राहिला, प्लस 3 × y 3y = 3ला 3 कॅन्सल झाला, राहिला 10. आपल्याला नवीन जे इक्वेशन मिळणार आहे त्याला आपण म्हणायचं इक्वेशन नंबर 3. त्यानंतर सेम आपल्याला इक्वेशन 2मध्ये पण जो फ्रॅक्शन आहे 1/4, तो 4 आपल्याला कॅन्सल करायचा आहे. 4 कॅन्सल करण्यासाठी आपल्याला 4ला मल्टिप्लाय आणि ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायला लागणार आहे 4 मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/4. बघा इक्वेशन 2 जे आहे त्याच्या प्रत्येक टर्मला आपल्याला काय करायचे, 4 मल्टिप्लाय करायचे. 4 × 2x + 1/4 4y × 4 = 11/4 × 4. बघा 4 × 2 8x, 4ला 4 कॅन्सल झाला, प्लस y = 4ला 4 कॅन्सल झाला 11. जे नवीन इक्वेशन आपल्याला मिळणार आहे आपण त्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 4.
आता जे नवीन इक्वेशन आपल्याला मिळाले इक्वेशन 3 आणि 4 त्यांच्यामध्ये कोणता कोएफिशियंट सेम आहे का चेक करायचे. बघा एक्सचा कोएफिशियंट इथं 1 आहे, इथं 8 आहे, सेम नाही आहे. इथं वायचा कोएफिशियंट 3 आहे, इथं वायचा कोएफिशियंट 1 आहे. कोएफिशियंट सेम नाही आहे, त्यामुळे आपल्याला कोएफिशियंट सेम करून घ्यायला लागणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, इथं वायचा कोएफिशियंट काय आहे 3 आहे, इथं आपण वायचा कोएफिशियंट 3 करण्यासाठी काय करायचं, इक्वेशन 4ला काय करायचे 3 न मल्टिप्लाय करायचे. मल्टिप्लाइंग इक्वेशन 4 बाय 3. 3 ने इक्वेशन 4ला मल्टिप्लाय केल्यानंतर येईल 8x इंटू 3 प्लस 3 इंटू वाय इक्वल टू 11 इंटू 3. बघा मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल 21x प्लस 3y इक्वल टू 33. जे नवीन इक्वेशन मिळेल त्याला नंबर द्यायचं इक्वेशन 24x येते, 21 नाही 24x प्लस 3y इक्वल टू 33. आता इथं कोएफिशियंट 3चा सेम झालेला आहे, वायचा कोएफिशियंट सेम झालेला आहे 3 आणि 3. मग आता इक्वेशन 3 आणि 5 इथं चिन्ह कुठलं आहे प्लस आहे, इथं कुठलं आहे प्लस आहे, पण आपल्याला काय करायचं आहे कॅन्सल इलिमिनेट करतोय आपण. इलिमिनेशन मेथड आपण इथं वापरतोय. आपल्याला वाय इलिमिनेट करायचं आहे म्हणजे इथं आपल्याला काय करायला लागणार आहे सबट्रॅक्शन करायला लागणार आहे. मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 5. 5 मधनं काय करायचं आहे आपल्याला 3 इक्वेशन सबट्रॅक्ट करायचे. 24x प्लस 3y इक्वल टू 33. इक्वेशन 5 लिहून गेलं मी. सबट्रॅक्शन करायचं इक्वेशन 3x प्लस 3y इक्वल टू 10. जेव्हा सबट्रॅक्शन आपण करत असतो तेव्हा सेकंड इक्वेशनचे चिन्ह काय होतात चेंज होतात. इथं प्लस आहे प्लसचं मायनस झालं, प्लसचं मायनस झालं, इथं पण प्लस आहे प्लसचं मायनस झालं. बघा प्लस 3y मायनस 3y कॅन्सल झाले. 24 मधनं इथं कोएफिशियंट दिला नाही म्हणजे 1 असतो, 24 मधनं 1 गेला. 23x इक्वल टू 23 मधनं 33 मधनं 10 गेले, राहिले 23. x इक्वल टू हा 23 इकडं मल्टिप्लाय आहे, ह्या साईडला घेतल्यानंतर तो झाला डिवाइड आणि 23ला 23 कॅन्सल होऊन एक्सची व्हॅल्यू आली 1. एक्स इक्वल टू 1. आता ही जी एक्सची व्हॅल्यू 1 आलेली आहे ती आपल्याला कुठल्याही एका इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची. सबस्टिट्यूटिंग x इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 आहे x प्लस 3y इक्वल टू 10. एक्सची व्हॅल्यू आपण 1 सबस्टिट्यूट केल्यानंतर 1 प्लस 3y इक्वल टू 10. 3y ॲज इट इज, हा प्लस 1 इकडे गेल्यानंतर तो होईल -1. 3y इक्वल टू 10 मायनस 1 झाला 9. हा 3 इथं मल्टिप्लाय आहे, इकडे जाऊन तो होईल डिवाइड 9/3. y इक्वल टू 3 1 जा 3, 3 3 जा 9. y इक्वल टू 3. Therefore required solution is एक्झाम्पल नंबर 7 मध्ये जे दोन इक्वेशन दिलेले आहेत त्याचा जो पहिलं जे इक्वेशन आहे 99x प्लस 101y इक्वल टू 499 ह्याला इक्वेशन 1 म्हणूया. दुसरं इक्वेशन बघा, दुसरं इक्वेशन तुम्हाला काय दिसते, जो इथं एक्सचं कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट आहे. आणि जो वायचा कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट आहे. आपण दोन्ही इक्वेशनला नंबरिंग केलेलं आहे, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2.
जेव्हा अशी इक्वेशन आपल्याला असं जेव्हा इक्वेशन बघायला मिळतील, एक्सचा कोइफिशियंट सेकंड इक्वेशनमध्ये वायला आहे आणि वायचा कोइफिशियंट सेकंड इक्वेशनला एक्सला आहे, असे जर आपल्याला अल्टरनेट कोइफिशियंट बघायला मिळाले तर काय करायचे, हे जे दोन इक्वेशन आहेत त्यांची एकदा ॲडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्शन करायची. ॲडिंग इक्वेशन 1 and 2, 99x plus 101y equal to 499 plus 101x plus 99y equal to 501. ॲडिशन करायची आहे. ॲडिशन केल्यानंतर येईल 200x plus 200y equal to 1000. बघा 200 कॉमन घ्या. आता इथंही 200 आला, इथंही 200 आला. 200 कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये राहिला x प्लस वाय इक्वल टू 1000. हा 200 इथं मल्टिप्लाय इकडे जाऊन तो काय झाला, डिवाइड झाला. 1000 डिवाइड बाय 200. 2 शून्याला 2 शून्य कट केले. 2 1 जा 2, 2 5 जा 10. x प्लस वाय इक्वल टू 5. आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळाले, त्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. त्यानंतर आपल्याला त्यांची सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 1 हे आपल्याला इक्वेशन 2 मधनं काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे. 101x प्लस 99y इक्वल टू 501 मायनस 99x प्लस 101y इक्वल टू 499. सबट्रॅक्शन करताना जे खालचं इक्वेशन आहे त्याचे चिन्ह काय होतात, चेंज होतात. प्लस असेल तर मायनस होते, मायनस असेल तर प्लस होतं. सगळी चिन्ह प्लस असल्यामुळं काय झाले, ते मायनस झाले. 101 मधनं 99 गेल्यानंतर राहतात 2x. आता इथं 101 मोठा असल्यामुळे त्याचं चिन्ह येणार आहे मायनस 2y इक्वल टू 501 मधनं 499 मायनस केल्यानंतर वजाबाकी करून उत्तर येतं 2. आता इथंही 2 कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये राहील x मायनस वाय इक्वल टू 2. हा इथं 2 जो आहे तो मल्टिपल आहे, तो इकडे जाऊन काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. 2 डिवाइड बाय 2, 2 1 जा 2. तुमचं सेकंड इक्वेशन मिळालं आहे x मायनस वाय इक्वल टू 1. याला इक्वेशन नंबर म्हणायचे 4. इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 बघा. आता इथं वायचं चिन्ह, वायला चिन्ह आहे प्लस आणि इथं वायला चिन्ह आहे मायनस. प्लस आणि मायनस चिन्ह असल्यामुळे आपण जर त्याची ॲडिशन केली तर काय होणार आहे, वाय कॅन्सल होणार आहे. त्यामुळे म्हणायचे ॲडिंग इक्वेशन 3 and 4 x प्लस वाय इक्वल टू 5 x मायनस वाय इक्वल टू 1. ॲडिशन केल्यानंतर प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल. x प्लस एक्स 2x, 5 प्लस 1 6, x इक्वल टू, हा 2 जो आहे इथं मल्टिपल इकडे जाऊन तो होईल डिवाइड x इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू आली 3. इथं 3 व्हॅल्यू कशी आली बघा, 2 1 जा 2, 2 3 जा 6. आता ही जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती आपण काय करायची, सबस्टिट्यूट करायची. सबस्टिट्यूट कुठल्याही एका इक्वेशनमध्ये करा. सबस्टिट्यूटिंग x इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. इक्वेशन 3 आहे x प्लस वाय इक्वल टू 5. एक्सची व्हॅल्यू आपण 3 सबस्टिट्यूट केली तर x 3 प्लस वाय इक्वल टू आला 5. हा प्लस 3 इकडे जाऊन काय होणार आहे, -3. y इक्वल टू 5 - 3
y इक्वल टू 2. Therefore required solution